नमस्कार. बीबीएस न्यूज सुपरफास्ट बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मिस इंडिया स्पर्धेतील स्पर्धक बरखा मदननं सर्व काही सोडून बौद्ध धर्म स्वीकारला असून ती बौद्ध भिक्षू झाली आहे. 1996 साली अक्षय कुमारच्या खिलाडियों का खिलाडी या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या बरखाला राम गोपाल वर्माच्या भूत चित्रपटामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली होती. दलाई लामांच्या विचारांनी प्रेरित होऊन 2012 मध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या बरखाला आता ग्लायटेन सॅमनेट या नावाने ओळखलं जातं. मुंबई सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलाय. क्राईम ब्रांच तपास करते. सीसीटीव्हीचं फुटेज चेक करण्यात येत आहे आणि कुत्र्यांचा ठेवा देखील तपासण्यात येतोय. बातमी चंद्रपूरमधून आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेचा शुभारंभ झालाय. गांधी चौकात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 170 पेक्षा अधिक संशोधन पेपर सादर होणार असल्याचं तसेच मृदा, जल व वायू प्रदूषणाची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. अमरावती मेळघाटमधील कार गावमधील आदिवासी महिलेचे घर जळून खाक झालेत. आमदार बळवंत वानखेडे यांनी पाहणी केली तसेच आर्थिक मदतीचं आश्वासन देखील दिलंय. बीड स्ट्रॉबेरी शेतीचं यश. साहिल पेठ यांनी आधुनिक तंत्रज्ञानानं कोकणातील लाल मातीत स्ट्रॉबेरीची शेती केली. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणार असल्याचं ते बोलत आहेत. भिवंडी स्वर्गीय टावरे स्टेडियमची दुरावस्था. महानगरपालिकेचे दुर्लक्ष. युनिक स्पोर्ट्स क्लबनं विरोध केला. कचरा व अव्यवस्था तसेच याबाबतची खळबळजनक स्थिती असल्याचं ते बोलले आहे. पांगरेगावमध्ये सफाई कर्मचारी हक्कांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले. मागण्यांसाठी निवेदन हे तहसीलदारांना देण्यात आलं आहे. वेतन व आरोग्य तपासणीसाठी हे चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. चंद्रपूरमध्ये आदिवासी महिलांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. देशमुख हत्याकांड वर्गात आरोपींच्या शिंकेवर घोषणाबाजी करण्यात आली. संजय राऊत यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यावर वक्तव्य केलंय. महात्मा गांधी यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं ते बोलले. महिला सुरक्षेचे मुद्दे देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केले. वाढती सुरक्षा चिंता. राज्याच्या गृहमंत्री पदावर सवाल व्यक्त करण्यात येतोय. सामान्य नागरिकांची सुरक्षा आणि मोठ्या कलाकारांना मिळणारी प्रायोरिटीची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे. चोपडा तालुका जळगाव. वातावरण बदलामुळे कांद्यावर परिणाम झालाय. कांदा काढणीला आलेला आहे पण वातावरणाच्या बदलामुळे कांद्यावर गोलाई व डागीचा परिणाम दिसतोय. शेतकऱ्यांना मोठा खर्च झालेला आहे. व्यापारी भाव कमी जास्त करतात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी केली आहे. धुळे रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली. शेतकरी चिंतेत आहे. 1 जानेवारी 2025 पासून रासायनिक खतांच्या किमतीत 50 ते 350 रुपयांची वाढ होणार आहे. डीएपी 10-26-26 आणि सुपर फॉस्फेट यांसारख्या खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना आधीच बाजारभावाच्या तुटवड्यामुळे आर्थिक अडचणी आल्या आहेत. वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे. धुळे हमाल मापाडी आजपासून बेमुदत संपावर गेलेत. बाजार समितीत शुकशुकाट पाहायला मिळाला. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्व बाजार समित्यांमध्ये हमाल मापाडी कामगार संघटनेनं बेमुदत संप पुकारलाय. मजुरी वाढीच्या मागणीसाठी हा संप सुरू केला असून गेल्या वर्षभरापासून हा मुद्दा प्रलंबित होता. कांदा, मका, हरभरा यांची मोठ्या प्रमाणावर आवक असताना संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट दिसत आहे. संप मागे घेतला जाणार नाही अशी संघटनेची भूमिका आहे. यवतमाळ 44 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात 4 संचालकांना अटक करण्यात आली. 44 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात जनसंघर्ष अर्बन निधीच्या 4 संचालकांना लोणावळ्यातून अटक करण्यात आली आहे. एसआयटी पथक व स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. 6200 सभासदांकडून ठेवी गोळा करून हा अपहार केला गेला होता. फरार असलेल्या अध्यक्ष प्रणित मोरे याला अटक करण्यात आली असून न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. चोपडा तालुका जळगाव. कांद्यावर वातावरण बदलाचा परिणाम दिसतोय. कांदा काढणीला आलेला पण वातावरणाच्या बदलामुळे कांद्यावर गोलाई आणि डागांचा परिणाम. शेतकऱ्यांना मोठा खर्च यावेळी उठवावा लागतोय. महाराष्ट्रातील आदिवासी असलेले सिंघम IPS अधिकारी म्हणून ओळख असलेल्या शिवदीप लांडे यांचा राजीनामा केंद्र सरकारनं मंजूर केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लांडे यांचा राजीनामा मंजूर केलाय. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 13 जानेवारी 2025 पासून तात्काळ प्रभावानं त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय. अभिनेता सलमान खान, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर मुंबई पुन्हा आदरली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता विरोधकांनी सरकारला केलाय.
या हल्ल्याला धार्मिक रंग तर नाही ना, अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे। आसनगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे ठप्प झाली आहे आणि सकाळीच कामाला जाण्याच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला। महाराष्ट्रातील जवळपास 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 ग्रामपंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम करत असून गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक नेमण्यात आले। लोकसभा विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध कार्यकर्ते व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना लागले। त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे। मंत्रालयात आलेली काळी लॅम्बोर्गिनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्याची माहिती समोर आली होती। काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी कार आली होती। विशेष म्हणजे मंत्रालयात सर्वसामान्य जनतेला प्रवेश करायला तासनतास वाट बघावी लागते। मात्र या लॅम्बोर्गिनी कारची चेकिंग न करता या कारला मंत्रालयात एंट्री देण्यात आल्यानं सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या। रामदास आठवले हे निवडणुकीच्या प्रक्रियेत नव्हते, त्यामुळे मुख्यमंत्री पदावर बोलण्यासाठी ते योग्य व्यक्ती नाहीत, असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले। वैजनाथांचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगमित्र कार्यालयात वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी झाली। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडला बीड न्यायालयानं बुधवारी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। वाल्मिक कराड विरोधात कारवाईमुळे परळीसह जिल्ह्यातील काही भागात तणावाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी परळीत आले होते। धनंजय मुंडे यांनी परळीतील वैजनाथ मंदिरात जाऊन देवपूजा केली। देवदर्शन झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपला मोर्चा परळीतील जगमित्र कार्यालयाकडे वळवला होता। याचबरोबर आता सुपरफास्ट बातम्यांमध्ये इथे थांबू। पुढील भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार। देवळी येथे महिला महाराष्ट्र केसरी लढत 24 व 25 जानेवारीला रंगणार सामना। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ व सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवळी तर्फे महिला महाराष्ट्र केसरी लढत व वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा देवळीच्या विदर्भ केसरी रामदास तडस इंडोर स्टेडियम येथे 24 व 25 जानेवारीला होणार आहे। या स्पर्धेचं उद्घाटन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते व माजी खासदार नवनीत राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे। या स्पर्धेत राज्याच्या 36 जिल्ह्यातून 51 संघ सहभागी होणार आहे। 25 जानेवारी स्पर्धेच्या समारोपाला महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। या स्पर्धांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी केलं आहे। पहिले प्रथम मी या महाराष्ट्राचे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज महाराष्ट्र शासनानं क्रीडा दिन म्हणून जाहीर केला, त्या दिनाच्या सुद्धा क्रीडा दिनाच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो। तारीख 24 आणि 25 महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा व राज्यस्तरीय अजिंक्य महिला कुस्ती स्पर्धा ह्या 24 आणि 25 तारखेला देवळी स्टेडियममध्ये सुरुवात होत आहे। त्यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे पहिलवानाचं, महिला पहिलवानाचं, त्यांना नॅशनलमध्ये पाठविण्याची व्यवस्था महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून होणार आहे। ह्या स्पर्धा 2 दिवस चालणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातून पूर्ण टीम म्हणजे 10 महिलाची टीम येईल। एकंदर 400 महिला, 20 प्रशिक्षक आणि 20 कोच असे मिळून एकंदर 440 या ठिकाणी कोच आणि महिला कुस्तीगीर या ठिकाणी राहणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सेक्रेटरी आमचे आणि उपाध्यक्षसुद्धा मुरली अण्णा मोहोळ हे सुद्धा शेवटल्या दिवशी उपस्थित राहणार आहे। उद्घाटन
या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री अशोकजी उईके हे उद्घाटन यांचे कार्यक्रमाचं करणार आहे कुस्तीगिरांचे. आणि बक्षीस समारंभ हे महाराष्ट्राचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे यांचा समारोप करणार आहे. त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानी मुरली अण्णा मोहोळ हे राहणार आहे. त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री पंकजी भोयर आणि आमचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व आमदाराचा त्या ठिकाणी आम्ही सत्कारसुद्धा ठेवला आहे. असे एकंदर स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे. चोपडा तालुक्यात आर्थिक वर्षात अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 33 वाहन महसूल विभागाकडून जप्त. अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या आदेशान्वये 24 तास पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. येत्या आर्थिक वर्षात 33 अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 15 वाहनांनी आज अखेर 24 लाख रुपये दंड भरले आहे. उर्वरित वाहनधारकांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांनी दंड न भरल्यास त्यांच्या वाहनाचा लिलाव करून दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. दरवर्षी 34 ते 35 वाहनांवर कारवाई करण्यात येते. अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या महसूल विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना बांधकामासाठी गौण खनिज आवश्यक आहे अशा नागरिकांनी शासनाच्या लिलाव झालेल्या व्यक्तींकडून गौण खनिज खरेदी करावी. मार्च महिन्यापर्यंत प्रत्यक्ष बांधकाम करणाऱ्यांच्या ठिकाणी जाऊन तपासणी करण्यात येणार असल्याचं तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले. चोपडा तालुक्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी जळगाव व माननीय उपजिल्हाधिकारी अंमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध मोहिमेअंतर्गत 24 तास पथके तैनात करण्यात आले असून या आर्थिक वर्षामध्ये एकूण 33 वाहने अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेली आहे. यापैकी आज अखेर 15 वाहनांनी सुमारे 24 लाख दंड भरणा केलेला आहे आणि उर्वरित 17 लाख दंड हा प्रलंबित आहे. या वाहनांना आपण नोटीस दिली असून त्यांनी दंड न भरणा केल्यास त्या वाहनाचा लिलाव करणे किंवा मालमत्तेवर बोजा चढविणे आणि ती बोजा चढवलेली मालमत्ता विक्री करणे हे पर्याय आमच्याकडे खुले आहे. आपल्या माध्यमातून मी आपणास कळवू इच्छितो की या तालुक्यामध्ये मागे 3 वर्षांमध्ये सरासरी 35 ते 40 वाहनं आपण दरवर्षी पकडतो. त्यांच्यावर दंडनीय कारवाई करतो. अगदी त्याचे मालक चालक मजूर यांच्यावर प्रतिबंधक कारवाई ज्याला आपण चॅप्टर केस म्हणतो त्या देखील आम्ही करतो आहोत. त्यामुळे जनतेने देखील ज्यांना जी काही गौण खनिज आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्यांनी जे काही पुरवठाधारक आहे रीतसर जे लिलावधारक आहे यांच्याकडूनच त्या गौण खनिजाची खरेदी करावी. ज्या पद्धतीने आपण सिमेंट किंवा स्टील आपण खरेदी करतो त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी रेतीचा लिलाव झाला आहे अशा ठिकाणी रेती आणि ज्या ठिकाणी जिल्हा गौण खनिज आराखड्यामध्ये समाविष्ट गट आहे अशा गटांच्या मालकांच्याकडनं जी मुरुम किंवा दगड याची त्यांना रीतसर परवानगी घेतलेली आहे अशा मालकांकडनं आपण जे काही आवश्यक गौण खनिज आहे ती त्यांना रीतसर खरेदी करावी. अवैध गौण खनिज उत्खनन करणे वाहतूक करणे जितका अपराध आहे त्याच पद्धतीनं अवैध मार्गाने जे काही प्राप्त होणारं गौण खनिज आपल्या ताब्यात ठेवणे त्याचा वापर करणे हा देखील अपराध आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती देखील गौण खनिज अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल आल्यानंतर कारवाई होऊ शकते. भविष्यामध्ये आम्ही मार्चपर्यंत ज्या ठिकाणी विविध बांधकाम परवानगी आहेत विविध शासकीय काम आहे याची देखील आपण तपासणी करणार आहोत आणि त्या ठिकाणी जे काही अवैध वापर झालेला आहे त्याबद्दल आम्ही शास्ती करणार आहोत. ओके.
जरांगे पाटील काय म्हणालेत बघूया। माझा पोलीस प्रशासनावर व त्यांच्या कामकाजावर पूर्ण विश्वास असून त्यांच्या कामकाजावर समाधानी आहे। धनंजय मुंडेला फक्त पैसा आणि पद पाहिजे, त्याला जात माणसं काही नको आहे। खून करण्यापेक्षा खुनाचा कट रचणारा मोठा गुन्हेगार असतो। धनंजय मुंडे सुद्धा मोठे गुन्हेगार आहेत। बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे। स्वतःचे पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे यांची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरवत आहे। धनंजय मुंडे यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे, जातीय दंगली घडवून आणवायच्या आहेत। यामध्ये धनंजय मुंडे हे सकाळीच परळी येथे आले व त्यांनी आपल्या टोळीला कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या सूचना दिल्या। मुख्यमंत्री हे थांबवा, गोरगरीब जनतेला त्रास होत आहे। धनंजय मुंडेचा खुनात सहभाग असल्याचा संशय येतोय। धनंजय मुंडे यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर घालावा। संतोष देशमुख यांच्या परिवाराचा आनंद या धनंजय मुंडे व कराड यांनी हिरावून घेतलाय। सगळ्यांवर मोक्का लावला पाहिजे, एकही सुटला नाही पाहिजे। धनंजय मुंडेंची टोळी संपली पाहिजे। मुंडेंना सरकारवर डाग लावायचा आहे। मराठ्यांना आव्हान आहे की तुम्ही शांत राहा। धनंजय मुंडेला आता सुट्टी नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। BBS केडीएमसीच्या गाड्या आरटीओच्या रडारवर, 15 ट्रॅक डंपरवर कारवाई। कागदपत्रांची वैधता तपासली तरी केडीएमसी गाड्या वापरत आहेत। कचरा उचलणाऱ्या 15 गाड्यांच्या विरोधात कल्याण आरटीओची मोठी कारवाई। गाडी मालकांना एकूण 1.25 लाखाचा दंड ठोठावला। केडीएमसीने नोटीस देखील बजावली आहे। केडीएमसीच्या गाड्यांवर ते कचरा वाहतूक जे करणारे वाहनं आहेत त्या वाहनांची कागदपत्रांची वैधता संपली असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। साधारणतः 15 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आणि साधारणतः 1.25 लाखच्या आसपास त्याचा दंड हा त्यांना ठोठावण्यात आलेला आहे। त्याची पुढची कारवाई अशी आहे की त्यांना आता आमच्या कार्यालयातर्फे एक पत्रही पाठवण्यात येत आहे आणि सर्व वाहनांची वैधता ही नूतनीकरण त्यांनी करून घ्यावी अशा संदर्भाचं एक पत्र आहे। आणि दुसरी गोष्ट की नंतरची सर्व कारवाई ही आमच्या कार्यालयाकडून करण्यात येईल।
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते आज गोदा मातेची आरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित होते। रविशंकर काय म्हणालेत बघूयात आपण। भव्य आरती झाली असे वाटते। कुंभमेळाला ही भारतीय संस्कृती आहे, या देशातील संस्कृती आहे। सरकारची मदत खूप आवश्यक आहे। या धर्मांसाठी अनेकांनी योगदान दिला तो कोणीही देऊ शकत नाही। ज्या गोदावरीत आंघोळ त्याबद्दल आस्था आहे। प्रयागराज मध्ये व्यवस्था केली, तिथे अनेक जण येत आहेत। गोदावरीला पवित्र ठेवणे आपल्या सर्वांचं काम आहे। आपल्या श्रद्धेचं फूल गोदावरी मातेला हवं, तेव्हा प्रसन्न होईल। नदी प्रदूषित होईल अशी कुठलीही वस्तू टाकू नका। श्री प्रभू रामाने संदेश दिला आहे, 5 वृक्ष लावले पाहिजे। त्यावरून इथे पंचवटी आहे। आपण सगळे नाशिक मध्ये राहतो। सगळे इंग्रजी शब्द संस्कृत मधून आहेत। इंग्रजीला दुसरे कुठेही शब्द नाहीत। 5 मिनिटे प्राणायाम केले पाहिजे, रोज केले पाहिजे। महिला नाशिक मध्ये आरती करतात, मात्र देशात कुठेही महिला आरती करत नाही, पुरुषच आरती करतात असं देखील ते म्हणाले। या महनी देवी स्वये सेवुनी देवी स्वये कृपार्थे धावून ये। सेवुनी देवी स्वये कृपार्थे धावून ये। भक्ति तव सांडो न ये कदापि माते। हर हर के कांच में रख दे तो तुम भी उतने ही देर रहोगे जितना ऑक्सीजन रहता है। तो जीवन का प्रतीक है ज्योति, और इस ज्योति को लेके हम आरती करते हैं। इसका अर्थ यही है, भगवान मेरे है जीवन ज्योति, आपके चारों ओर ही घूमे और दूर ना जाए आपसे। इससे आनंद मिलता। आरती में अनंत संतोष, अगाध खुशी, प्रसन्नता, संतोष आपको मिले, यही है आरती। इससे इतना आनंदित हो रहे हैं हम। इसलिए आरती, रति माने सुख, आरती माने संपूर्ण सुख किसमें है? ईश्वर के होके रहने में है। यही आरती का अर्थ है। और यहाँ एक विशेष चीज हमने देखा, महिलाएं भी सब कर रही थी आरती। ये और कहीं नहीं देखने को मिल रहा है, ना काशी में है ना इलाहाबाद में है। सब जगह पुरुष करते तो हैं, मगर महिला भी करें और चारों ओर घूम घूम के आरती कर रही है। बहुत विशेष एक बात हुई है। और इस परंपरा को इस बनाए रखिए, अक्षुण्य ऐसे करते रहिए। आप सारी चिंता छोड़ के जाए। आज सत्संग में आए, इसका एक तो उपयोग होना ही है। वो क्या? आपकी चिंता भी यहाँ छोड़ के प्रसन्न होके सब जाइए। सबको बहुत बहुत आशीर्वाद। पतंग उत्सवाची फटाक्याच्या आतिषबाजीत सांगता। येवला शहरात 3 दिवसीय पतंग उत्सवाची मोठ्या आनंदाने फटाक्याच्या आतिषबाजीत सांगता करण्यात आली। मकर संक्रांत ह्या सणाला पतंग उडवण्याकरिता लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सामील होतात। हा 3 दिवस चांगला चालणारा पतंग उत्सवाची सांगता करदिनी सायंकाळी फटाक्याच्या आतिषबाजीने नाचत गाजत शहरवासियांनी या पतंग महोत्सवाची सांगता केली आहे।
संक्रांतीच्या अगोदर सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आमच्याकडे भोगीच्या दिवसापासून संक्रांत या सणाला सुरुवात होती। त्या दिवसापासूनच म्हणजे 3 दिवसाचा हा सण असतो। पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी करीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात म्हणजे इतके आमच्याकडे पाहुणे आलेले असतात। आणि ह्या वर्षी तर ऑस्ट्रेलिया पूर्ण देशातून पाहुणे आलेले आहे येवल्यामध्ये। आणि पतंगाच्या बाबतीत तर म्हणायचं तर आता संध्याकाळच्या 4 वाजेपासून लाखो पतंग आकाशात गगनात दिसत आहे। आणि आमच्या येवल्यातली बाजारपेठ ही आज निर्मनुष्य झालेली आहे। बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आणि बंद आहे। आणि आजची आतषबाजी ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे दिवाळीला सुद्धा आणि न्यू इयरला सुद्धा आपण आतषबाजी बघत नाही, याच्यापेक्षा सगळ्यात मोठी आतषबाजी सुरू आहे। आणि ही म्हणजे मोठ्या प्रमाणात जल्लोषात सगळ्यात जोरदार सण म्हणजे आमच्या येवल्यातला आता असा झाला आहे का संक्रांत झालेला आहे। धन्यवाद। किती वेळ झाली? मुंबईच्या वांद्रे परिसरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांची पदाधिकारी बैठक संपन्न। आणि या नेमून टाका अशी परिस्थिती आपण निर्माण केली होती। मागच्या काही काळामध्ये परवानगी आपल्याला देण्यात आली नाही की बाबा नेमणूक करायची असेल तर आम्हाला विचारल्याशिवाय करायचं नाही। ठीक आहे, बेसिकचे जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी आहे की त्यांनी ते नावं घ्यायची आणि कार्याध्यक्षांना दाखवून त्यांची मंजुरी घेऊन नेमणूक करायचं। आणि त्याच पद्धतीने महिलाचे संघटन असेल, जिथे जिथे रिक्त पद आहे ते आपण निश्चित रूपाने त्या पद्धतीने त्याच्या जबाबदाऱ्या द्या। जबाबदारी देत असताना विचारपूर्वक जबाबदारी द्या। आज नेमला उद्या काढला हे धंदे करू नका। आणि आपल्याला वाटतं की ही येत नाही, ते येत नाही, इकडे येत नाही, तिकडे येत नाही। काँग्रेसची पद्धत आपल्याकडे राहिली की कार्यकर्ते नेत्यांच्या दारी फिरत राहिले, जनतेच्या दारी गेले नाही तर कधीही निवडणुकीमध्ये तुम्हाला यश मिळू शकत नाही। कार्यकर्ता आपल्याला पाहिजे, नेत्यांच्या घरी कमी पण जनतेच्या दारी फिरणारे कार्यकर्ते आपल्याला पाहिजे। जर कार्यकर्त्यांनी जनतेच्या दारी फिरायला सुरुवात केली, सणाने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की विविध योजनांच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर जाऊ शकतो। लोकांचे प्रश्न आहे, तुम्ही सांगताय की महानगरपालिका आमचे ऐकत नाही, पाणीचे प्रश्न सुटत नाही, कचरा असेल त्याची कामं होत नाही, रस्त्याची कामं होत नाही। मी आज एक मंत्र देतो तुम्हाला, ट्विटरवर जे लोक आहे, आमचा एक कार्यकर्ता आहे तो विद्यार्थी काँग्रेसच्या स्वप्नील पाटील, तो सर्व तालुक्यातले लोकांचे काही प्रश्न महानगरपालिकेशी निगडीत असेल तो मागवतो, ट्विट करतोय। ट्विट झाला की दुसऱ्या दिवशी महानगरपालिका खाली लिहिते की तुम्ही या प्रश्न आमच्या समोर आणल्यामुळे तुमचे आम्ही आभारी आहोत। आणि 3 दिवसात जी कामं होत आहे महानगरपालिका खाली लिहित आहे की हे तुमची तक्रारच्या दखल घेऊन आम्ही हे प्रश्न सोडवले। तुमचे कार्यकर्ते त्यांना सांगा, फोटो काढा, एरिया सांगा, काय प्रॉब्लेम आहे ते सांगा। आणि ट्विटरवर ओपन प्लॅटफॉर्मवर जर ट्विट केला तर तुमचे प्रश्न सुटताय। कुठले अधिकारीचे दारी जायचे गरज नाही। उलट ते अधिकारी सांगणार आहे तुम्हाला की ताई हे तुम्ही ट्विटरवर टाकू नका। तेच अधिकारी सांगणार आहे की साहेब हे प्रश्न तुम्ही ट्विटरवर टाकू नका, आम्हाला फोन करा, आम्ही तुमची कामं करतोय। एकदा ट्विटरच्या माध्यमातून दरारा निर्माण झाला की अधिकारी तुम्हाला फोन करणार, काही प्रश्न असतील तर साहेब सांगा, मी कामं करून देतो। त्यांना उत्तर द्यावं लागतंय। त्यासाठी काम करण्यासाठी कुठलीही अडचण नाही। गिरी बोलत असताना त्यांनी काही प्रश्न इथे मांडले,
सांकेतिक बोलत असताना आरतीताईंनी सांगितलं की महिलांना काहीतरी जबाबदारी मिळाली पाहिजे. सरकारी कमिट्याच्या माध्यमातून तुम्हाला काही होणार नाही. तुमचा स्वतःचा हा सरकार एकटाचा नाही आहे. मर्यादित जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. ते पण आम्ही बघतो की या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार असताना किंवा महाविकास आघाडीचं सरकार असताना, महायुतीचं सरकार असताना जागा रिक्त ठेवायची आणि निवडणुकीच्या तोंडावर कोणाला जबाबदाऱ्या द्यायचा, हे काय एक नवीन पायंडा या महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. मी हे बोलत नाही की कार्यकर्त्यांना सरकारी कमिट्या नाही मिळाली पाहिजे, पण आपल्याकडे मोजक्या अधिकार असताना, जास्त लोक इच्छुक असताना सर्वांना काही भेटू शकत नाही. पण मी इतकंच बोलू शकतो, राजकारणामध्ये आपण स्वतःची ताकद निर्माण केली नाही, पक्षाची तर आहे, पण कार्यकर्त्यांनी स्वतःची ताकद निर्माण केली नाही, तर ते कार्यकर्त्याला पण कुठला पक्ष विचारत नाही, हे तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला मी बोलू इच्छितो, मी पण या राजकारणामध्ये 78 सालापासून एक कार्यकर्ता या नात्याने आम्ही कामगिरी केली. आजच्या घडीला कोणी पोस्टर लावत नाही, बॅनर खांबेवर चढून बांधत नाही, वॉल पेंटिंग करत नाही. हे सगळा उद्योग आम्ही करून मंत्री झालो, आमदार झालो 5दा, मंत्री झालो 6दा, नेता झालो. आणि जर तुम्हाला हे कुठेतरी जिद्द असेल की मला नेता व्हायचंच आहे, तर तुम्ही नेता निश्चित रूपाने होणार. कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. आणि तुमच्यासाठी संधी ही महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेसाठी तुम्हाला एकच मंत्र देतो, बूथ वाईज कमिट्या तयार करा. 100 मतांची बेरीज लावा. 100 मतं आपल्याला कसं या बूथमध्ये मिळेल त्याची तुम्ही तयारी करा. 100 किमान आहे. कुठे 400 मिळत असतील तर त्याच्यासाठी थांबायचं नाही, पण किमान 100ची तर तयारी करा. आणि हे करत असताना तुम्हाला एक आणखीन सांगू इच्छितो, कार्यकर्त्यांनी, नुसता कार्यकर्ता जोपर्यंत त्या बूथमध्ये तुम्हाला लोक विचारत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलेही नेते होऊ शकत नाही. जर BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा. मालवणी महोत्सवात माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा मराठी माणसाला सल्ला. लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे. मालवणी महोत्सवात आज 25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातून एखादा मोठा उद्योग तयार होईल असा आशावादी खासदार राणे यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवारी 15 जानेवारीला कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे, आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष राणे आदी उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या 25 वर्षात मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, पण मराठी माणसाचा त्यात 1% हिस्सा नाही. तेव्हा आजच्या लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्ला मराठी माणसाला दिला. मालवणी महोत्सवात आज हे 25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातून एखादा मोठा उद्योजक होईल. तेव्हा जनतेने या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असं आवाहन त्यांनी केले. अनेक जण सांगायला का दादा मी आता हॉटेल सुरू केलं, कोण म्हणतं मी त्या हे पदार्थ विकण्याचं स्टोअर सुरू केलं. ऐकून बरं वाटतं, बरं वाटतं. बांधव इथे येणारे लोक
हे मालवणीच असावे असं मला वाटत नाही. त्यांनी यावं त्यांनीच घ्यावं म्हणजे या पैशातले की पैसे या खिशात एवढंच होईल. मला वाटतं अन्य भाषिकांनी यावं. गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, हिंदू, मुस्लिम सगळ्यांनी यावं आणि मालवणी जेवणाची टेस्ट करावी. आज मुंबईत अनेक मालवणी हॉटेल झाली आहेत. लाईन लागते, पाहून आनंद वाटतो. हॉटेलच्या बाहेर लाईन लागते. आपला नंबर कधी करा. बाहेर वास जातो ना, मासे तळताना जातो. मग लोकांना वाटतं कधी नंबर लागतो आणि मी कधी ऑर्डर देतो. आज अशी परिस्थिती झाली आहे. मी इथल्या सगळ्या स्टॉलधारकांना शुभेच्छा देतो. तुमची प्रगती होऊ द्या. तुम्ही पण मोठे उद्योजक होऊ द्या आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा. बांधवानो, कोकण हा एक निसर्गरम्य भाग आहे. आपण राहतो तिथे, आपल्याला त्याचं महत्व नाही माहित. आणि म्हणून मी 97-98ला सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील एवढे जिल्हे आहेत एकमेव जिल्हा टुरिझम डिस्ट्रिक्ट पर्यटन जिल्हा म्हणून मी मंजूर करून केंद्राकडून आणला. आज आपण पाहताय सिंधुदुर्गाचं परिवर्तन पर्यटन जिल्ह्यामुळे झालं. त्याचा निधी तसा येतो. वेंगुर्ल्याला 5 5 स्टार येतात. काही नाही, चौपदरी रस्ता झाला. पहा तुम्ही, त्या हायवेने जाताना वाटत नाही कोकणातून चाललो. त्या रस्त्याचा अजून मध्ये जो भाग आहे दोन्ही बाजूच्या मध्ये जी फुटपाथ आहे ती सुशोभीकरणाला पण मी नितीन गडकरींकडून 12 कोटी आणले. काम चालू, काही सोडलं नाही. पण त्या जिल्ह्यात फिरताना निसर्ग पाहिल्यानंतर आनंद अन्य लोकांना व्हावा, बाहेरच्या जिल्ह्यातील लोक व्हावा, बाहेरच्या राज्यातील लोकांना व्हावा. त्यांनी यावं, पर्यटकांनी यावं. आमच्या हॉटेलमध्ये विविध उपक्रमामध्ये पैसे खर्च करावेत आणि ते पैसे आमच्या लोकांच्या खिशात जावे, बँकेत जावे आणि त्यांनी प्रगती साध्य करावी. हा माझा हेतू होता. साध्य झाला असं कधीच म्हणणार नाही. प्रयत्नशील. बरेच सी वर्ड आणायचं आहे. मालवणला डिस्नीलँडसाठी मी जागा राखून ठेवली आहे. सी वर्डसाठी 100 कोटी मी जागेसाठी दिलेही होते. काही लोकांनी आंदोलन आमका नको, हाय नको, काय करा हे वाक्य ऐकायला नाही. काही उपक्रम विमानतळ करायला गेलो तेव्हा जागा हे करताना मोजताना आले 5-50 लोक. आमची जमीन, आमची शेती होते, इथे विमानतळ नको, आम्हाला काही गरज नाही. मग मला एक आंदोलन होतं. मी एक दिवशी गावी होतो. मला म्हटलं आंदोलन. मी गेलो तिथे. म्हटलं बाबा तुझी कुठे शेती आहे जरा दाखव. दगड, काळे दगड आहे त्याचे. ही जागा आहे ना, काळे दगड, गवतही येत नाही. हे म्हणतात शेती आहे. मी कलेक्टरला ऍक्विशन सुरू करा, मी उभा राहतो. असं कोण ऍक्विशन. आता काय भाषा, काही टेक्निकल गोष्टीमुळे काही दिवस बंद आहे. पण किती लोकांची व्यवस्था सोय होते हो. 35 मिनिटात आपण आपल्या गावी पोहोचतो. 35 मिनिटात. आता ट्रेन बघा, ट्रेन आपली बघा, ही ट्रेन देशभर सगळीकडे जाते. आता सेकंड ट्रॅक पण येईल. उद्या बोट. आज तुम्ही बघा समुद्र किनारा, मालवण, वेंगुर्ला, देवगड, किती हॉटेल्स येत आहे. व्यवसाय बघा. तारकर्ली यावर्षी 31 डिसेंबरला आपण पाहायला पाहिजे. नाक्यावरून मालवणच्या नाका ते देवबागला जायला 1.5-2 तास लागले लोकांना. एवढी रश होती. आज लाखो रुपये लोक कमवत आहेत. अहो तिथे ज्यांच्या पडवी आहेत तारकर्ली मालवणला, मी न्यारी योजना सुरू केली त्यावेळेला पर्यटनच्या माध्यमातून. एक पडवी राहायला देतात. सांगली, सातारा तिथून लोक सुट्टी देतात. एक पडवीचे 7 ते 8 हजार रुपये भाडं आहे. हवे राहायचं 5 नाही तर 6 हजार भाड्या हवे राहायचं एक रूमचं. काही ठिकाणी 10 आहे. पण आमच्या तारकर्लीला गेलं तर 7, 8, 10 हजार रुपये घेतात. फक्त त्या पडवी संडा 7 ते 8 हजार रुपये भाडं आहे. हवे राहायचं 5 नाही तर 6 हजार भाड्या हवे राहायचं एक रूमचं. काही ठिकाणी 10 आहे.
पण आमच्या तारकर्लीला गेलं तर 7, 8, 10,000 रुपये घेतात फक्त त्या पडवी संडास बाथरूमची व्यवस्था आणि टावेल द्यायचं, बाकी काय नाही. बाकी येणारा माणूस सांगतो. हे परिवर्तन झालं अजूनही होईल. मला तसं तारकर्ली हा देवबागचा सगळा भाग, तारकर्लीपासून देवबाग अजून बऱ्याच गोष्टी आणायच्या ज्या सिंगापूरला आहेत, मलेशियामध्ये आहेत. लोक तिकडे जातात, मग इकडे का नको? आणि आता सरकार आपलं केंद्रात आहे, माननीय मोदी साहेब पंतप्रधान आहेत. कोणती गोष्ट सांगितलं नाही म्हणत नाही. हाँ राणी जी जरूर करेंगे, आश्वासन देतात, पाठपुरा करून सांगतात अधिकार असणार हे होण्याचे. असे आमचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कोकणाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे आणि त्यामुळे आपल्या विकासाला वेळ लागणार. बांधवांनो, सीताराम राणेचा संकल्प छोटा असेल त्यावेळेला, पण हा विचार प्रगतीचा मार्ग आहे, व्यवसायाचा मार्ग आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेन, दरवर्षी मी बोलतो, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्रात किंवा मुंबई भारताच्या तिजोरीत 33% हिस्सा उचलता महाराष्ट्र किंवा मुंबई. 33%, 1/3 आहे. पण त्या वरच्या 33% मराठी माणूस किती? 1% नाही. आर्थिक व्यवहार 1%. हा राग आहे, चीड आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. गेल्या 35 वर्ष, जवळजवळ 30 वर्ष मी मंत्री महाराष्ट्रात आहे. मी यावर बोलतो की मराठी माणसांनी व्यवसाय द्यावं. वेगवेगळे व्यवसाय. तुम्ही म्हणाल मकरचं कुठे काढायचं, काय करायचं, कोणता, अनेक मार्गदर्शनची एजन्सी आहेत, संघटना आहेत. मी पण एक व्यवसायी. मी मला इन्कम टॅक्स मध्ये नोकरीला होतो 13 वर्ष. नोकरी सोडली आणि निवडणुकीला उभा राहील. पण तेव्हापासून मी व्यावसायिक पण होतो, नुसता नोकरी नाही करत होतो. अनेक मुंबईत कोणता व्यवसाय केला नाही असं नाही. मला अपयश आलं नाही. 91 ला मी पहिला मुंबईत चेंबूरला रेस्टॉरंट टाकलं. नंतर फक्त ओनली फिश हेही रेस्टॉरंट टाकलं. आज माझे अनेक हॉटेल आहेत. इथे गोव्यापर्यंत हॉटेल आहे. यशस्वी होऊ शकतो. मालवणच्या प्रत्येक गोष्टीला आज महत्व आहे. बाजारात किंमत आहे, फक्त लोकांपर्यंत पोचवा. साधं तांदूळ आपल्याकडे होतात. मी एअर इंडियाने चाललो होतो दिल्लीला. मला थोडी भूक लागली. मी त्या एअरहोस्टेसला बोलवलं. म्हटलं मॅडम मला भूक लागली, काय आहे आपल्याकडे? ते सर वनली वेपर आहे. मी कसल्या वेपर आहेत? नाही म्हणे तांदळाचे वेपर. मला आणा. मी पहिल्यांदा ऐकलं तांदळाची वेपर होते ती. मग दिला. कुरकुरीत टेस्टी होती. काय होत नाही सांगा? कोलमीची पण वेपर होते. मशीनच निघाली आहे. कॉईन टाकला तुम्ही का वेफरचं पॅकेट येतं कोलमीचं. नाचणी करायची लोक बंद झाले होते. का नाचणी विकत जात नव्हती. बाजरीचा तोच प्रश्न. आज सगळ्या धान्यामध्ये नाचणी आघाडीवर आहे. सगळे नाचणी. मुंबईमध्ये गिरगावमध्ये एक हॉटेल आहे, म्हणजे आपल्या गिरगाव, ते ऑनलाईन सगळं सप्लाय करतात. परवा माझ्या पीएनी मी बोललो, अरे हे नाचणीचं कुठे मिळतं बघ रे. तो गुगलवर गेला, ऍड्रेस काढला आणि त्याने मागितले किती वेफर, शेव, सगळे पदार्थ नाचणीचे. आता ते मार्केट बनवणारे अर्थात मालवणी नाही, तर दुसरेच लोक बनवायला लागले. त्याच्यावर मी जाणार नाही. जाती धर्म आणि उद्योग यावर मी बोलणार नाही. पण त्यांच्या हातात उद्योग आपल्या गेला आपण पाहतो. मी ऑफिसला, नरिमन ऑफिसला आजही बसलो होतो. अनेक युवक येतात, साहेब मला नोकरी पाहिजे. काय शिकलायस? एक म्हणतो बीकॉम, दुसरा म्हणतो बीएससी ऍग्रिकल्चर. मला काय तू व्यवसाय कर, बीएससी ऍग्रिकल्चर तू व्यवसाय नाही करू शकत? नाही साहेब मला नोकरी करायची. मग बीकॉम वाल्याला विचारलं तुला काय रे? नाही सर मला सरकारी नोकरी पाहिजे. मी का रे? त्याच्या आई वडील बरोबर होते. काय ना व्यवसाय करायला पाठवत नाही कुठला तरी. अनेक
मार्गदर्शन करणार लोक व्यवसायाचे मुंबईत. लोकांच्या गरजा ओळखून बाजारात आपण बनवणाऱ्या पदार्थाची मार्केटिंग होईल, अशी लोकांची गरज, लोकांची चव याचा अभ्यास करून आपण बनवलं पाहिजे काहीतरी. आणि म्हणून हा उद्योग आहे ना, हा उद्योग जरी फक्त स्टॉल धारकांसाठी नाहीये, ह्या पाण्यासाठी नाहीये, हा याच्यातून शिकण्यासाठी, हा प्रबोधन करण्यासाठी नाहीये, तर काहीतरी शिकावं, आत्मसात करा आणि कार्यान्वित करावं म्हणून हे असतील 5-25, पण उद्या 25-30 हजार लोकांपर्यंत आपले महाराष्ट्र जो आहे तो देतो, पण मात्र मराठी किती त्याच्यावर त्याच्यावर तुम्हाला काय विचार, तुम्हाला काय कळलं त्याच्यात ते सांगा. काय कळलं? हिंदी में बोलू क्या मराठी? हाँ, मग तुम्ही हिंदी आणि मराठी मिक्स केलं म्हणून. सर महाराष्ट्राकडनं मोठ्या प्रमाणात केंद्र असेल किंवा याच्या असेल सगळ्या याच्यामध्ये टॅक्स वगैरे जातो, मात्र आज जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये कुठेतरी मराठी माणसाचा टक्का हा कमी होत असताना दिसतोय. त्याची खंत तुम्ही व्यक्त केली. हो, ते वाढावेत म्हणून खंत आहे. ते वाढावेत, मराठी माणसं व्यवसायात पुढे यावीत, टक्केवारीने यावीत आणि आमच्या GDP मध्ये मराठी माणसाची टक्केवारी असावी या हेतूने बोललो. सर, अशा प्रकारच्या मालवणी महोत्सवामुळे कोकणातील लोकांना व्यवसाय करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळते. कसं बघता याच्याकडे, आणि अजून काही लोकांना अजून यामध्ये अटॅच होण्याची गरज आहे त्याबद्दल? नाही, कसं बघता म्हणण्यापेक्षा मला हे पाहून बरं वाटतं. मराठी माणूस काहीतरी व्यवसाय करायला लागला आहे आणि ही संख्या वाढत आहे. गेल्या 25 वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक महोत्सव होत आहेत आणि बाजारपेठीमध्ये हे मराठी माणसाची टक्केवारी वाढते आहे. नकळत आर्थिक क्षेत्रात पण त्यांची टक्केवारी वाढते, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. सर, कोकणाला पर्यटनाचा दर्जा आणि मिळाला देखील आहे. अजून देखील कोकणामध्ये लोकांची जी म्हणजे आपण सांगितलं की काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही ना, अजून पर्यटकांना आकर्षित करावं. आज जगातील सगळ्यात मोठा कोणता व्यवसाय असेल तर पर्यटन, आणि म्हणून पर्यटन आम्ही जेव्हा टाटाकडून कोकणाबद्दल कोणता व्यवसायाने रोजगार द्यावा स्टडी करायला दिलं, तेव्हा त्यांनी स्टडी रिपोर्ट जो 800 पानाचा दिला आहे त्यांनी सांगितलं इथला निसर्ग, इथला समुद्रकिनारा, इथले डोंगर आणि सगळी फळफळावट पाहता पर्यटनानेच कोकणाचा विकास होईल. पर्यटनातून रोजगार निर्मिती करणं, उद्योगधंदे वाढवणं हे प्रयत्न आमचे आहेत. पण मी अशा लोकांना जुमानत नाही पाहिलं. 30-35 वर्षात त्यांना खड्याला बाजूला कसे टाकतात ताटातून, तसे मी बाजूला केले, संपलं सगळे. यावेळेस साफ झालं ना सगळं, वडली राहणे तिकडे. दादा, तुम्ही लोकांच्या गरजा ओळखून उद्योगधंदे उभारा असं म्हणताय, तर केंद्र सरकारकडनं आपल्याला काही त्यासाठी वेगळी प्रशिक्षण किंवा वेगळ्या योजना राबवणार? प्रशिक्षण माहिती, मी MSC मंत्री असताना प्रशिक्षण दिलं ना, जिल्ह्यात प्रशिक्षण दिलं. 72 अधिकारी आणले मी, त्यांनी मार्गदर्शन करायला कोणता व्यवसाय करावा, कोणत्या धंद्यात किती नफा आहे यापासून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते प्रयत्न माझे सातत्याने चालू राहते. डिझनीलँड कधी बनणार कोकणात? डिझनीलँड कधी बनणार म्हणजे फक्त आम्हाला ती जागा तर मिळाली आहे, नसेल तरी मी मिळवेल, जागेचा आहे नाहीये तेवढीच. एक तर मी बघतो खाजगी उद्योजक येतो का, अनेक मोठ्या उद्योजकांना मी विचारलाय, जो खर्च होईल तो त्याने करावा आणि प्रॉफिट पण त्याने घ्यावं. फक्त त्याने आमच्या इकडे डिस्नीलँड आणावी हे मी 2-3 उद्योजकांशी बोललोय, रिलायन्सशी पण बोललोय. ते बघू कधी देईल. विमानतळासाठी प्रयत्न काय हरकत नाही, टेक्निकल मुद्दा आहे. मी ह्या आठवड्यात मी केंद्रीय मंत्री ज्याकडे विमानाचं परवानगी आहे त्याला मी एकदा भेटलो, दुसऱ्यांदा 17ला भेटायची माझी अपॉइंटमेंट आहे. त्यांनी जर ती दिली तर मी जाणार आणि 8-10 दिवसाच्या आत चालू करणार. मी दुसऱ्याही एअरलाईन्सशी बोलतोय आणि नितीन गडकरी ते मीटिंग अरेंज करताय. चिपीच बोललो, आता चूक नाही झालो मी.
पाय निकामी, कमरेतून वाहते युरिन, तरीही नागपूरची अबोली बनली व्हीलचेअर मॉडेल. जगात असे अनेक प्रकारचे आजार आहेत. कर्करोग आणि टीबी सारखे आजार प्राणघातक आहेत. याशिवाय असे अनेक आजार आहेत जे खूप विचित्र आहेत आणि त्याबद्दल लोकांना जाणून आश्चर्य वाटेल. असाच एक आजार म्हणजे रेनल रिक्स, जो एक अतिशय दुर्मिळ आणि विचित्र आजार आहे. आणि या आजाराची बळी एक भारतीय मुलगी आहे, जिला अनेकदा 6 वर्षाची मुलगी समजली जाते. परंतु जेव्हा लोकांना तिचे खरे वय कळते तेव्हा आपण अजूनही आश्चर्यचकित होतो. खरं तर या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची हाडांची वाढ नीट होत नाही. अशा परिस्थितीत त्यांचे वय असूनही ते अजूनही लहान मुलांसारखे दिसतात. या भारतीय मुलीचे नाव अबोली जरीत आहे. ती महाराष्ट्रातील नागपूरची रहिवासी आहे. तुम्हाला जाणून हे आश्चर्य वाटेल की अबोली 21 वर्षाची आहे आणि ती लवकरच 22 वर्षाची होणार आहे. पण तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती इतकी वयस्कर आहे. उलट लोक तिला फक्त 6 ते 7 वर्षाची मुलगी मानतात. अबोलीची उंची फक्त 3 फूट 4 इंच असल्याने लोकांना खात्री आहे की ती अजूनही लहान आहे. अबोली खूप लहान असताना तिची विचित्र स्थिती उघडीस आली. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिचा जन्म मूत्राशय शिवाय झाला होता. त्यामुळे तिला सतत डायपर घालावे लागत होते, कारण त्याच्या शरीरातून सतत लघवी बाहेर पडत होती. खरं तर मूत्राशयाचे काम मूत्र थांबवणे आणि ते एकाच ठिकाणी साठवणे आहे. परंतु जेव्हा मूत्राशय नसतो तेव्हा हे स्पष्ट आहे की लघवी बाहेर येत नाही. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिच्या शरीरातून बाहेर पडत राहते. आता या विचित्र आजारामुळे अबोलीला शाळेत खूप समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अबोलीचे म्हणणे आहे की या आजारामुळे तिला दुसऱ्या दिवशी शाळेतून काढून टाकण्यात आले होते. परंतु अबोलीच्या आत्याच्या मदतीने तिला प्रवेश मिळाला. दुसऱ्या शाळेतून अबोलीने 10वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर अबोलीला चालता येत नव्हते, कारण कालांतराने तिची हाडे खूप कमकुवत होती. तथापि असे असून अबोली तिचे धैर्य गमावले नाही. तिने घरून शिक्षण घेऊन पदवी पूर्ण केली. गायिका आणि अभिनेत्री बनायचे तिचे स्वप्न असल्याचं अबोलीचे म्हणणे आहे. तिचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अबोलीने इंडियन आयडीएल मध्येही भाग घेतला. अबोलीने इंडियन व्हीलचेअर मॉडेलिंग स्पर्धेतही पहिले पारितोषिक जिंकले आहे. सलमान खानच्या बिग बॉस शो मध्ये जाण्याचे अबोलीचे स्वप्न आहे. गायन आणि अभिनया व्यतिरिक्त अबोलीला राजकारणातही आवड आहे. तिचे स्वप्न देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नागपूरच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेटण्याचे आहे. भिवंडीतील स्वर्गवासी टावरे स्टेडियमची दुरवस्था, महापालिकेचे दुर्लक्ष, क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी. शहरात क्रीडापटूंसह क्रिकेट रसिक व खेळाडूंची हौस पूर्ण करण्यासाठी शहरातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असलेल्या स्वर्गवासी परशुराम धोंडू टावरे स्टेडियमची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हे टावरे स्टेडियमला अवकळा आली आहे. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे क्रिकेट प्रेमींसह खेळाडूंमध्ये मनपा प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत असून स्टेडियमच्या या दुरवस्थेकडे मनपा प्रशासनाचे लक्ष द्यावे अशी मागणी युनिक स्पोर्ट क्लबचे अबुझर खान यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हुसेन सरगुरु यासोबत स्थानिक रियल स्पोर्ट क्लब, मोमिन स्पोर्ट क्लब, अंजुमन स्पोर्ट्स क्लब, व्ही चॅलेंजर्स क्लब, स्टार वॉर क्लब, युनिक स्पोर्ट क्लबचे पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते. भिवंडी शहराच्या मध्यभागी
धोबी तलाव अस्तित्वात होता, त्या तलावात भर टाकून तत्कालीन नगरपालिकेने 1995 मध्ये या ठिकाणी या भव्य प्रेक्षक गॅलरीसह क्रीडांगण बनवले. परंतु या क्रीडांगणाच्या निगा व दुरुस्तीकडे महापालिका प्रशासन अक्षम दुर्लक्ष केल्यामुळे या क्रीडांगणाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. कधी काळी या क्रीडांगणावर सीझन बॉल क्रिकेट टूर्नामेंट भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे भूषण सर गुरु यांच्या नेतृत्वाखाली होत असत, परंतु 2018 पासून या क्रीडांगणावर टेनिस बॉल क्रिकेट असेल असेच वेगवेगळे जत्रा आयोजित करण्यासाठी महापालिकेने भाड्याने देण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून या क्रीडांगणाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष सुरू झाले आणि त्यामुळे सध्या या क्रीडांगणावर आओ जाओ घर तुम्हारा असं परिस्थिती निर्माण झाली आहे. 2000 रुपये नाममात्र भाड्यावर घेत फूड फेस्टिवल, आनंद मेला असे कार्यक्रम आयोजित करून बक्कळ पैसे आयोजक कमवतात, पण कार्यक्रम करून गेल्यानंतर तेथील कचरा सुद्धा उचलण्याचे सौजन्य कार्यक्रम आयोजन करणारे करत नाही. अभी स्टेडियम के ताल्लुक से ऐसा है कि स्टेडियम 25 साल पहले बना था और तब से लेकर 2018 तक लगातार इस स्टेडियम में ये 5-6 क्लब के लोग जिम्मेदार यहाँ बैठे हुए हैं और हमारे हुसैन भाई ये इसको मेंटेनेंस देखते थे. इसका मैचेस के जरिए जो भी फंड आते थे उससे हम लोग एक पिच और ग्राउंड मेंटेन रखते थे. नगर पालिका ने 25 सालों में कभी इस पर कोई आउटफील्ड पे खर्च नहीं किया और जब से हम लोगों ने इसको छोड़ा है, और छोड़ने की वजह ये थी कि यहाँ पे सिक्योरिटी नाम की कोई चीज़ नहीं थी, ऑथराइज बंदा कोई नहीं था, कोई भी आकर डिस्टर्ब करता था, तो ग्राउंड धीरे धीरे आज 2024-25 आते आते बर्बाद हो चुका है. कॉरपोरेशन से हमारी यही मांग है कि इस स्टेडियम को जैसे जिस मकसद के लिए, जिस पर्पज़ के लिए स्टेडियम बना था वो यहाँ पे पूरा होना चाहिए. यहाँ क्रिकेट मैच का आयोजन हो, अभी के यहाँ फिर से क्रिकेट नेट प्रैक्टिस शुरू हो और मैचेस फिर से हों, इसका मैं आयुक्त साहब से मुतालबा करूँगा. यहाँ पे क्रिकेट मैचेस के लिए ना देकर मेला का आयोजन होना बार बार, और मेले की वजह से ये पूरे ग्राउंड की सत्यानाशी हुई है. यहाँ पे आप देख ही रहे हैं, अभी आपने देखा कि किस तरह से आउटफील्ड से मट्टियाँ निकाली गई, पतरे आप सारे टूटे हुए देख रहे हैं. तो कॉरपोरेशन देख रेख नहीं कर रही, इसी वजह से ये वलावारिस है. इस शहर का एकलौता स्टेडियम है और जहाँ से बच्चों का भविष्य, जहाँ से फ्यूचर जुड़ा हुआ हो, उसके लिए इनकम का इंतज़ार किया जाएगा तो स्टेडियम ऐसे ही बर्बाद होगा. इस स्टेडियम पे स्पोर्ट्स बजट भी होगा. महानगर पालिका 600 करोड़ की महानगर पालिका है, उसके बजट में 2% जो है स्पोर्ट्स फंड के लिए भी है, तो वो फंड कहाँ जाता है. मुख्य मुद्दा आमचा असाच आहे का हा शासनाचा ग्राउंड आहे भिवंडी शहरात आणि तुम्ही पाहणी केलेली आहे. तुम्ही काय पाहणी केलेली आहे बघा, किती परिस्थिती खराब आहे. इथं हा क्रिकेट स्टेडियम आहे ॲक्च्युली, पण इथं क्रिकेटऐवजी बाकी सगळं कारभार इथं चालू आहे. इथं पूर्णपणे महानगरपालिकेचा म्हणा किंवा शासनाचा म्हणा यांचा हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या दुर्लक्षपणामुळे ही अवस्था झालेली आहे. नवीन आयुक्त असो किंवा याच्या आधी जेवढेही आयुक्त येऊन गेले, कोणाचाही इथं लक्ष नव्हता. त्यांना फक्त पैसा पाहिजे, इथून त्यांना फक्त रेव्हेन्यू पाहिजे आणि तो पैसा इथं स्टेडियममध्येच लागला पाहिजे ॲक्च्युली. आणि हा क्रिकेट स्टेडियम आहे, क्रिकेट स्टेडियम असून इथं फक्त क्रिकेट झाला पाहिजे. पण तुम्ही बघा इथं मागे एक इव्हेंट झालेला आहे, त्या तिथं इव्हेंट झाल्यानंतर तो कचरा किती पडलेला आहे, तो कमीत कमी 2 ते 3 गाडी ढिगार कचरा जमा झालेला आहे. इथं कोणत्याही प्रकारचं महानगरपालिकेचं लक्ष नाही आहे, फक्त त्यांना पैसा पाहिजे. आता आयुक्त असं म्हणत असतील की आम्हाला इथून पैसे भेटतात, तर हा एक क्रिकेट स्टेडियम आहे, इथं क्रिकेट झाला पाहिजे. पण तुमची कोणतीही मालमत्ता असतो तिथं काही तुम्ही चालू कराल का? माझा आयुक्तांना हाच प्रश्न आहे. जर कॉर्पोरेशनची बिल्डिंग आहे तिथं तुम्ही लग्न समारंभ चालू करा, मग तुम्हाला पैसेच पाहिजे असतील तर. हां, इथं क्रिकेट स्टेडियम आहे, इथं फक्त क्रिकेट झाला पाहिजे. आणि इथं नवीन म्हणजे MCAचे नेट्स त्यांना इन्व्हाइट करा. हा, इथं शहराचे जे नवयुवक आहेत त्यांचा फ्युचर खराब झालेला आहे, ते कुठं खेळणार? तुम्ही विचार करा ना याचा. त्यांना फक्त पैसा पाहिजे का कॉर्पोरेशनला किंवा महानगरपालिकेला? मग महानगरपालिकेची एवढी मालमत्ता आहे तिथं तुम्ही इव्हेंट्स लावा ना, मग पैसाच पैसा आहे तुमच्याकडे. मग न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर,
निवेदिका व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवड। खासदार बजरंग सोनावणे यांची पत्रकार परिषद संपन्न। बघूयात यावेळी खासदार काय म्हणालेत ते। ती कुणाला कनेक्टिंग ची तिघजण ती कुणाकाशी बोललेले आहेत, त्याच्यामुळे हा विषय न्यायालयाने जरी क्वेश्चन विचारला असाल तरी न्यायालयाने त्यांना 7 दिवसाची कोठडी दिलेली आहे। परळी मात्र अशांत आहे, परळी शांत व्हायचं नाव घेत नाहीये। अनेक आंदोलनं सुरू आहेत, टायर जाळले जात आहेत, अनेक ठिकाणी बस अडवल्या जात आहेत। खासदार आहात तुम्ही त्या जिल्ह्याचे, कसं आटोक्यात आणणार? नाही, परळी हा विषय करायचा जर विचार केला तर परळीच्या लोकप्रतिनिधींनी सर्वांना शांत करणं त्यांची जबाबदारी परळी विधानसभा म्हणून आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पण सर्वांना आव्हान आपल्या माध्यमातून करतोय। आणि जे कोण लोक आहेत ते लोक मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे लोक असे जनतेतले नाहीये, हे असेच त्यांचे साथीदार सगळे दिसत आहेत। तर या गोष्टी किंवा जे काही जनता आहे त्या जनतेचा विषय वेगळा, पण सर्वांनी शांत झालं पाहिजे। कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी चालल्यात, आता ज्या प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे विषय येतात। संतोषांना देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी ते कुटुंब असं फार रस्त्यावर येऊन करत आरडाओरड करत होतं, खूप घायावाया करत होतं, पण त्यावेळेस त्यांना साथ द्यायचं सुद्धा आम्ही समजावून सांगायचं काम केलं आणि रस्त्यावरून सर्व लोक घरी पाठवून त्यांना शांत करण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी त्या भागातला म्हणून मी करायचं काम केलं। पण आता परळीतल्या जी काही नेते मंडळी त्यांनी सुद्धा सर्वांचं जिम्मेदारी आहे। आता यांनी कोण कुठं बसतंय, कोण काय करतंय हे मला माहित नाही, पण सर्वांची जिम्मेदारी सामूहिक, सर्व जाती धर्माच्या असतील किंवा सर्व पक्षाचे असतील, सर्वांची ती सामूहिक जबाबदारी। काल याच परळीच्या तणावावर पक्ष्या मुलांना विचारलं गेलं तर त्या म्हणाल्या मला काय माहिती नाही, माझ्या कामांमध्ये व्यस्त आहे, माझं शेड्यूल लागलेलं आहे, त्याच्यामुळे हा बरोबर आहे, कारण त्यांना 5 वर्षे जरा कामातून बाजूला होते, आता कामात लागलेले असतील, त्याच्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल एखाद्या वेळेस। कारण परळी हे काल कुणीतरी बोललं बघा, परळीला एक महाराष्ट्राचा दर्जा किंवा एखाद्या राज्याचा दर्जा द्या, तिथं मुख्यमंत्री करा। तसं परळी हे त्यांना वाटत आहे की आपल्या राज्यात नाही असं वाटत असेल किंवा परळीतील त्यांना माहिती नसू शकते, त्याच्यावर काही जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही। जबाबदारीनं जर त्यांनी बोलायचं असेल तर तसं बोलता येणार नाहीये। मला काय माहिती नाही, माझ्या कामात व्यस्त आहे असं कुणीही बोलू शकत नाही। आज लहान जरी महाराष्ट्रातला एखादा कुणी व्यक्ती असेल, लहान मुलगा असेल, तरी त्याला माहिती आहे की परळी आणि बीड जिल्ह्यात काय चाललंय। याच्यासाठी एवढे आक्रोश मोर्चे निघतायत, तेवढा रोष जनतेचा आहे। त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपली जिम्मेदारी झटकून चालणार नाहीये। आपण त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो, तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की ती बीड आणि परळी शांत करणे। सर, कराडची पूर्ण फॅमिली जी आहे वाल्मिकी कराडची रस्त्यावर उतरलेली आहे। धनंजय मुंडेंनी काल पहाटे त्यांची भेट घेतली अशी माहिती होती, त्याचे काही व्हिज्युअल्स किंवा माहिती आले नाही किंवा त्यांच्याकडनं काय अधिकृत आले नाही, पण धनंजय मुंडेंनी भेट घेतल्यानंतर देखील त्यांचे कुटुंबीय मात्र अजूनही रस्त्यावरती नाही। आता त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, त्यांनी भेट घेतली का नाही घेतली। आणखी काही माध्यमांनी काही जणांनी दाखवलेलं की त्यांनी भेट घेतली म्हणून, तुमच्या माध्यमातूनच मी बघितलं सर्व वाहिन्यावर, पण परत पुन्हा त्यांचे कुठले तरी बाईट बघितले मी किंवा नाहीये, आम्हाला भेटले नाही। आता ते भेटले न भेटले हा त्यांचा इंडिव्हिज्युअल विषय आहे, त्या फॅमिली मॅटरमध्ये मी नाही जाणार। पण आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील, यांनी सुद्धा सर्वांनी देशमुख कुटुंबांचं सुद्धा एवढं सांत्वन करणं गरजेचं आहे। तो तर डायरेक्ट मर्डर केलाय, त्याचा तो माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे, त्याच्यामुळे त्या घराला सुद्धा भेट देणं त्यांना गरज आहे। वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त करण्यात आलेले होते, त्यातले काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर्ड झाले आणि SITला असा पण संशय आहे की निवडणुकीच्या काळामध्ये या सिम कार्डचा जास्त वापर करण्यात गेलेला आहे आणि त्याच्याबद्दल चौकशी देखील त्यांना करायची आहे अशी माहिती समोर नाही। आता बघा, ही सर्व तपासाचा भाग आहे। SITनं काय म्हणलंय, CIDनं काय म्हणलंय, 3 सापडलेत। मी कुठेतरी ऐकले की 17 होते किंवा प्रत्यक्ष बघितलं तरी आम्ही पण बघितलेले 4-5 मोबाईल असतात, त्याच्यामुळे कुठले कुणाच्या नावावर, त्यांच्या PAच्या नावावर कोण, कुणाच्या नावावर कोण, असे बरेच काही घटनात आता एवढ्या काही विषय चाललेले आहेत। या विषयामध्ये मी काय बोलावं असं मला वाटत नाही, पण प्रत्यक्षरित्या जर बघितलं
तर खूप म्हणजे भयावह परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये यांनी जे मोबाईलचं तुम्ही अमेरिकेला रजिस्टर आहेत असं SITनं पण बोललोय, आपण पण बोलताय, पण या मोबाईलमध्ये आणखी किती मोबाईल आहेत, आणखी कुणाकुणाच्या मोबाईलवर, कारण जवळचे मोबाईल बरेच काही जणांनी आरोप केलेले किंवा काही सूचना केलेल्या की हे लोक यांचे मोबाईल तपासा, यांना बघा. असे काही 2-4 लोक आहेत. काल परवा पण एक व्हिडिओ कॅचड एक पोलीस बऱ्याच वेळ रोहित काहीतरी नावाने बोललेले 12 वेळेस असा एक व्हिडिओ तुमच्या सर्व वाहिन्यांनीच मला दाखवलेला आणि मी ते बघितला. हा कोण माणूस आहे? परत कुणी बॅग देऊन एखादं कशाची बॅग जाती म्हणजे पोलीस गाडीमध्ये हे कळत नाही. ह्या सर्व घटना तशा जर बघितल्या तर आणखी कोण कुणाला प्रोटेक्शन करतंय? आपल्या मीडियाने मला काल विचारलेलं तुमच्याच प्रतिनिधींनी कुणीतरी किंवा या सर्वांना बेड्या घातल्या आणि यालाच एकट्याला का घातल्या नाहीत. आता याचं उत्तर मला पोलीसकडून घ्यायचं होतं, पण काल मी काही पोलीस यंत्रणेला बोलू शकलो नाही. मी लवकरच प्रयत्न करेल. काल मी माझ्या व्यस्त ह्याच्यामध्ये थोड्या बाकी नंतर बोलू शकलो नाही. आज मी ते पण घेणार आहे की असं का, अशी VIP ट्रीटमेंट आहे का काय असं सर्वांना वाटतंय, सर्वजण बोलतायत. ह्या सर्व घटनाचा जर घटनाक्रम बघितला तर खऱ्यानं जर विचार केला तर सर्वसाधारण माणसाला ही गोष्ट भगवत नाही. त्याच्यामुळं पोलीस यंत्रणा सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करेल. नाही, आता मला बाकीचेच काय माहित नाही, पण माझी बजरंग सोनवणेची खुली किताब आहे. आम्ही म्हणतो कधीही काही काढा, 24 घंटे आमचं कुठं कुठं काय काय. मी तर एकदा एकाला बोललो, तो एक आणखी असा PI सुद्धा बोललेला माझ्याविषयी काहीतरी, तो की चड्डी सुद्धा राहणार नाही खासदाराचे असं वाक्य वापरलं. त्या दिवशी पण मी त्यांना मीडियांना सांगितलं तू काय काढता येते माझं ते काढा. आज पण माझं ओपन त्यांना म्हणणं आहे, त्या ताई साहेबाविषयी मला काही बोलायचं नाही, पण मला की जे कोणी माझ्यावर जर तसं अलिगेशन करीत असेल तर त्यांना जी काय असेल तर त्यांनी तपासावा, सांगावं, उघडं करावं. आपलं काय म्हणणं नाही. ज्यावेळेस उघडं करतील त्यावेळेस वाट बघू आपण त्याची. या सगळ्या प्रकरणावर देवगिरी बंगल्यावर 2 दिवसापूर्वी रात्री धनंजय मुंडे आणि अजितदादांची बैठक पार पडली. 20 मिनिटाची साधारण ती बैठक होती. ती बैठक संपवून धनंजय मुंडे निघाले आणि परळीला पोहोचले. काल ते पत्रकार परिषद घेणार होते, पण माध्यमांसमोर याला मुंडे टाळतायत का? नाही बघा, त्यांची कधी बैठक झाली हे 10 मिनिटाची झाली, 20 मिनिटाची झाली, हे काही मला त्याच्यातलं नॉलेज नाहीये. पण ते किती वाजता झाली ह्याचंही नॉलेज नाही. पण त्यांचा जो प्रोग्राम आलेला शासकीय त्याच्यामध्ये 1 वाजता निघणार आणि 7 वाजता पोहोचणार म्हणून असा प्रोग्राम होता आणि मुक्काम परळीमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या शेड्यूलमध्ये किती वाजता कुठून निघले, 1ला निघले का 12ला निघले का 11ला निघले काही माहित नाही. आणि थेट संबंध वाल्मिक करारचा हा आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक. बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथे भाजपा आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घालण्यात आला. यावेळी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करण्यात आली. चिंचपूर गावात महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या पुढाकारातून हा दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे. यावेळी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या झाली आणि त्याच्या निषेधार्थ चिंचपूर ग्रामस्थ व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीनं आदर्श संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील, सुरेश अण्णा धस व संदीप भैया क्षीरसागर यांची जी विटंबना म्हणजे इथं फोटोची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ चिंचपूर ग्रामस्थांनी आम्ही दुग्ध अभिषेक केला आहे.
आणि आमची एकच मागणी आहे की बाबा म्हणजे यांना संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या जो दबाव टाकला जातो आहे त्याच्यात कुठेतरी म्हणजे उलगडा झाला पाहिजे आणि त्यांच्या इथून पुढे जे म्हणजे रंगायला दिला नाही पाहिजे का तर आरोपीला कुठलाही जात म्हणजे नसते, म्हणून म्हणजे आपले जे दुसरे म्हणजे फक्त ते समाजकंटक आहेत त्यांना ते सपोर्ट करतायत, त्यामुळे तो असा सपोर्ट झाला नाही पाहिजे आरोपी विरोधात तरी. दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली स्ट्रॉबेरीची शेती. दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी कोकणातील लाल मातीची ही चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते हे दाखवून दिलं आहे. कृषी पदवीधर धारक विद्यार्थी असलेल्या साहिल पेठे यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्ट्रॉबेरीची शेती केली. कमी शेतीत अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने पेठे यांनी स्ट्रॉबेरीचा पर्याय निवडला आहे. त्यांच्या प्रयोगाला यशही आलं आहे, त्यामुळे स्ट्रॉबेरी शेताखाली क्षेत्र वाढवण्याचं त्यांनी ठरवलं आहे. कोकणातील लाल मातीत अधिक गुणधर्म असलेली उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते याची खात्री झाल्याने पुढील वर्षापासून त्यांनी अन्य शेतकऱ्यांचे जमीन भाडेतत्वावर घेऊन मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचं ठरवलं आहे. या स्ट्रॉबेरीला महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक दर मिळत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होत असल्याचं पेठे यांनी यावेळी सांगितलं. नमस्कार, मी साहिल सुनील पेठे, मुक्काम पोस्ट कोळथरे, तालुका दापोली. माझं BSc ॲग्रिकल्चर शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरते दहिवली येथे झाले. मी गेल्या 3 वर्षापासून कोळथरे येथे स्ट्रॉबेरीची लागवड करत आहे. यासाठी मला आमच्या कॉलेजचे प्राध्यापक श्री प्रशांत पवार सर, तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनीत कुमार पाटील सर, आमच्या गावासाठी लाभलेले कृषी सहाय्यक श्री जाधव सर, त्याचबरोबर दापोली तालुका कृषी अधिकारी मेटे साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबरीने माझे वर्गमित्र निखिल भिलारे व गणेश पवार यांनी मला स्ट्रॉबेरीची रोपं उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी लागणारी खतं, औषधं यांसंदर्भात पुरेपूर माहिती दिली. सध्या स्ट्रॉबेरीची लागवड 2 गुंठे क्षेत्रावर केलेली आहे. यामध्ये 800 ते 1000 रोपांचा समावेश आहे. स्ट्रॉबेरी आपल्या भागात पिकल्याने लोकांकडून देखील चांगला प्रतिसाद आहे व मागणी देखील आहे. याला बाजारात भाव देखील चांगला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात मी स्ट्रॉबेरीखालील क्षेत्र वाढवण्याचा दृष्टिकोन आहे. धन्यवाद. मान्य डॉक्टर PV वावा, सदस्य राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली साफसफाई कर्मचारी यांचे विविध प्रश्नांसंदर्भात नाशिक महानगरपालिका येथे दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी माननीय डॉक्टर PV वावा, सदस्य राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. अतिरिक्त आयुक्त सेवा समिता झगडे, अतिरिक्त आयुक्त शहर प्रदीप चौधरी, उपायुक्त प्रशासक लक्ष्मीकांत साताळकर,
उप आयुक्त तथा संचालक श्री अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट, मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध नगरपालिका परिषद यांचे मुख्याधिकारी उपस्थित होते। तसेच विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत साफसफाई कामगारांचे विविध प्रश्न मागण्यांसंदर्भात आढावा घेण्यात आला। त्याचप्रमाणे साफसफाई कर्मचाऱ्यांकरिता राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, सेवा सुविधा, उपक्रम इत्यादींबाबत माननीय आयोगाकडून आढावा घेण्यात आला। या बैठकीत विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांनी विविध मागण्या आयोगासमोर केल्या आहेत। त्यात साफसफाई कर्मचाऱ्यांचा विमा काढणे, सार्वजनिक सुट्टीचे दिवस केलेल्या कामाचा मोबदला, सफाई कर्मचारी तसेच यांच्या कुटुंबियाची नियमितता आरोग्य तपासणी करणे, लाड पागे कमिटीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काची प्रकरणे निकाली काढणे, शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणुका देणे, हजेरी शेडवर सुविधा पुरवणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना घर देणे आदी मागण्यांसह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। क्राईम ब्रांच कडून अभिनेता सैफ अली खानच्या बंगल्याची तपासणी। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री चाकूने हल्ला झाला। मुंबईतील बांद्राचा सद्गुरू शरण अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्रांचची टीम तपास करीत आहे। आसपासच्या इमारतींची सीसीटीव्ही पाहत आहेत। तसेच कुत्र्यांचा ठेवा तपासणीसाठी आणला गेला आहे। चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या निमित्त निघाली जनजागृती रॅली। चंद्रपुरात आज आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या निमित्त गांधी चौकातून प्रियदर्शनी सभागृहापर्यंत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। आज दुपारी 3 वाजता राज्यपालांच्या हस्ते 3 दिवसीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे। राज्य शासन व SNDT विद्यापीठ आणि सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क यांनी या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेसाठी पुढाकार घेतला आहे। इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज 2025 नामक या परिषदेत 170हून अधिक संशोधक सादरीकरण करणार आहेत। जागतिक हवामान तज्ञांचे मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण व युवा नेतृत्वाला प्रोत्साहन आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत। आज चंद्रपूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी विविध देखाव्यांच्या माध्यमातून मृदा, जल आणि वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम रॅलीच्या माध्यमातून सादर केले आहेत। जिल्हा प्रशासन, वन विभाग, मँग्रोव्ह फाउंडेशन व महानगरपालिका यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज याची आज दुपारी 3 वाजता महामहिम राज्यपाल महोदयांच्या शुभहाताने शंखनादाची सुरुवात होणार आहे। 3 दिवस या चर्चासत्रामध्ये या संमेलनात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे रिसर्च करणारे शास्त्रज्ञ, पर्यावरणाचे अभ्यासक या संमेलनात सहभागी होणार आहेत। अमेरिकेसारख्या देशातले विद्यार्थीही या संमेलनात सहभागी होऊन 3 दिवस पर्यावरणाच्या संदर्भामध्ये असणारी गंभीरता व या गंभीरतेवर असणारी उपाययोजना, विविध वर्तमानपत्रातून जेव्हा आपण बातम्या वाचतो की पर्यावरणाच्या दुष्परिणामांनी, विपरीत परिणामांनी अनेकांचे मृत्यू ओढवले आहेत,
हजारो लोकांना त्यांची कोणतीही चूक नसताना कॅन्सरचा आजार त्यांच्या दुर्दैवाने वाट्याला येतोय। पाणी प्रदूषित होत आहे, हवा प्रदूषित होते आहे, माती प्रदूषित होते आहे आणि हे प्रदूषण 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात या 100 वर्षातल्या मानवी इतिहासाने बघितलं आहे। या विरुद्ध SNDT वुमन युनिव्हर्सिटी, कारण शेवटी वसुंधरा ही आमची माता आहे, नदी आमची माता आहे, तर या मातेच्या प्रदूषणाला थांबवण्यासाठी जी SNDT युनिव्हर्सिटी ही महिलांची आहे, म्हणजे मातांची आहे, त्यांनीच याचा पुढाकार घेतला की एका मातेने दुसऱ्या मातेला या रक्षणासाठी पुढाकार घेऊन समाज जीवनामध्ये हा संदेश देण्यासाठी ही क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये, ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात ही परिषद आहे। याचा एक ॲप तयार केला गेला आहे। हजारो महाराष्ट्राच्या पर्यावरण प्रेमींना एकत्र करून ही लढाई ही अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि आज मी महानगरपालिकेचे डॉक्टर पालीवाल यांचंही कौतुक करेन की SNDT युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर उज्ज्वलाताई चक्रदेव, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासोबत एका सुंदर रॅलीचं त्यांनी आयोजन केलं। जर लहानपणीच पर्यावरणाचं महत्त्व हृदयापर्यंत पोहोचलं तर मला विश्वास आहे की आम्ही ही लढाई जिंकण्यामध्ये एक टप्पा पूर्ण करू। आदिवासी महिलेचे घर जळून खाक, खासदार बळवंत वानखेडे यांनी भेट देत केली पाहणी। मेळघाटमधील अतिदुर्गम भागात असणाऱ्या कारा गावातील आदिवासी महिला जयकली चिंताराम कासदेकर या बाहेरगावी गेल्या होत्या। मात्र या दरम्यान त्यांच्या घराला अचानक आग लागली, ज्यामध्ये त्यांचे कागदपत्रे, अन्नधान्य यासह संपूर्ण घर जळून खाक झाले। काल खासदार बळवंत वानखेडे हे मेळघाट दौऱ्यावर असताना त्यांना माहिती मिळताच त्यांनी कारा गावात जाऊन या आदिवासी महिला जयकली कासदेकर यांच्या घराची पाहणी करून त्यांना धीर दिला। तसेच शासनाकडून आर्थिक मदत तात्काळ मिळावी यासाठी धारणी उपजिल्हा अधिकारी यांना संपर्क करत सूचना केल्या आहेत। जयकली किसाराम कासदेकर, चिंताराम कासदेकर या आदिवासी महिलेचं कारा तालुका धारणी येथलं घर जळलं आणि घर जळताच आमचे कार्यकर्ते, जे काही तालुक्याचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, गावातील पदाधिकारी आहेत, त्यांनी मला सांगितल्यानंतर मी आज इथे भेट देण्यासाठी आलो। संपूर्ण राखरांगोळी या घराची झाली आणि धान्यसुद्धा त्यात वाचू शकलं नाही। पूर्णतः घर जळून खाक झालं। अशा परिस्थितीत अतिशय ते संसार त्यांचा उघड्यावर आला। मी या संदर्भात तहसीलदार धारणी यांच्यासोबत बोललो आणि माझ्याकडून जे काही मदत होते ते मी देणार आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या पद्धतीनं सूचना करून त्यांना कशी मदत होईल हे पाहतो। आवश्यकता आहे
तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. मंत्री धनंजय मुंडे वैद्यनाथ चरणी नतमस्तक. परळीतील शांतता अबाधित राखण्यासाठी जबाबदारी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली असून कालपासून ते परळीत आहेत. आज मंत्री धनंजय मुंडेंनी वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आहे. एक